नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, VSMPSC अकॅडमीच्या या लर्निंग प्लॅटफॉर्मवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर बऱ्याच दिवसानंतर आपण भेटत आहोत। ॲप्लिकेशनवरती आपल्या बॅचेस चालू आहेत। समाज कल्याण गट अ, गट ब, गृह विभाग, केंद्र प्रमुख भरती परीक्षा, तलाठी भरती परीक्षा, राज्यसेवा, संयुक्त पूर्व परीक्षा, सगळ्याच एक्झामसाठी इथे आपल्या बॅचेस चालू आहेत। तर आता इथे बघा, समाज कार्य, समाज कल्याण, समाजशास्त्र विद्यार्थ्यांची इथपासून तयारी करतात की समाजशास्त्र समाजकार्य एकच आहे का, याच्यामध्ये डिफरन्स आहे का? बघा, प्रॉपर याच्यासाठीच प्रॉपर कोर्सेस करणं फार महत्वाचं असतं। ज्या लेवलची तुम्ही एक्झाम देताय त्या एक्झामसाठी जर तुम्ही एफर्ट्स घेत नसाल, बरोबर, समाजशास्त्र सारखा विषय सोपा नाहीये, कॉन्सेप्ट क्लिअर व्हाव्या लागतात। तर आज एक आपण डेमो सेशन देतोय। ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायचं आहे ऍडमिशन घ्या, तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळी इन्फॉर्मेशन मिळेल। आणि बॅचेसच्या ज्या फीज आहेत या 2 दिवसामध्ये कमी होत आहेत, सो या 2 दिवसाचा फायदा घ्या आणि तुमची एक्झाम क्रॅक करा VSMPSC अकॅडमी सोबत। ठीक आहे, चला तर सिलेबसचा अतिशय इम्पॉर्टंट पार्ट आपण इथं घेतोय। आता इथं जर आपण बघितलं बघा, तर भारतामध्ये समाजकार्याची जी सुरुवात आहे, आपल्या सिलेबसचा भाग आहे, बरोबर। तर भारतामध्ये समाजकार्याची सुरुवात खऱ्या अर्थानं कधी झाली? तर भारतामध्ये समाजकार्याची सुरुवात खऱ्या अर्थानं स्वातंत्र्यानंतर झालेली आहे। लक्षात ठेवा, पॉइंट लक्षात ठेवा, जेवढे महत्वाचे पॉइंट आहेत तेवढेच मी तुम्हाला इथं सांगत आहे, जास्त पॉइंट्स मी तुम्हाला इथं सांगत नाही। ठीक आहे, आता घटनात्मक तरतुदी असतील, कायदे असतील, स्वातंत्र्यानंतर का म्हटलेलं आहे? कारण आपली घटना लागू झाली, बरोबर। घटना लागू झाल्यानंतर घटनात्मक तरतुदी, कायदे, धोरणे अस्तित्वात आली, म्हणून आपण म्हणतोय की भारतामध्ये समाजकार्याची जी सुरुवात आहे ती स्वातंत्र्यानंतर झालेली आहे। लक्षात घ्या, ठीक आहे। आणि समाजकार्यासाठी एक पोषक वातावरण जे आहे ना, ते पोषक वातावरण स्वातंत्र्यानंतर तयार झालेलं आपल्याला दिसून येतं। आता आपल्याला समाजकार्याची तत्व, मूल्य आणि समाजकार्याची नीती तत्व म्हणजे प्रिन्सिपल्स काय आहेत, व्हॅल्यूज काय आहे आणि इथिक्स काय आहे, हा पार्ट इथे आपल्याला बघायचा आहे। समाजकार्य, तत्वे, मूल्ये, समाजकार्याची नीती तत्वे, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट। याला करा IMP, ठीक आहे, याला करा IMP। इम्पॉर्टंट का? कारण हा भाग तुम्ही अंदाजे नाही देऊ शकत, किंवा पुस्तक पेपरमध्ये एखादा क्वेश्चन आला तर तुम्ही खूप विचार करून पण उत्तर नाही देऊ शकणार। कारण का? तुम्हाला हे प्रिन्सिपल माहीतच पाहिजे, तुम्हाला हे व्हॅल्यूज माहीत पाहिजे, तुम्हाला एथिक्स माहीत पाहिजे। लक्षात आलं? बघूया आपण, चला बघा, समाज ही समाजकार्याची प्रयोगशाळा आहे, बरोबर, किंवा समाज ही समाजकार्याची प्रयोगशाळा असल्यामुळे आपण काय म्हणतो की निरनिराळ्या ज्या समस्या असतात समाजामधल्या त्याच्यावरती निष्कर्ष काढले जातात, बरोबर। ओके, निष्कर्ष काढले जातात आणि जेव्हा निष्कर्ष काढले जातात तेव्हा त्याच्यावरती उपाय पण सुचवणं शक्य असतं। बघा, जर निष्कर्ष नाही काढले तर उपाय सुचवणं शक्य नसतं, त्याच्यामुळं इथं निष्कर्ष काढले जातात। समाज ही समाजकार्याची प्रयोगशाळा आहे। साधं सिंपल सेंटेन्स सुद्धा तुम्हाला येऊ शकतं की डॅश डॅश ही समाजकार्याची प्रयोगशाळा आहे। तर समाज ही समाजकार्याची प्रयोगशाळा आहे, बरोबर आहे। आता इथं बघा, असं आहे की बाबा समाज ही समाजकार्याची प्रयोगशाळा आहे, त्याच्यामुळे निरनिराळ्या समस्यांवरती निष्कर्ष पण काढले जातात, त्याच्यावरती उपाय पण केले जातात, पण वेगवेगळे समाजातील ज्या प्रॉब्लेम्स असतात किंवा समस्या असतात त्या कशा असतात? एकसारख्या नसतात, वेगवेगळ्या असतात, बरोबर, सारख्याच नसतात। म्हणून एखादा प्रॉब्लेम आहे, ए नावाचा प्रॉब्लेम आहे, बी नावाचा प्रॉब्लेम आहे, ए वरती जे सोल्युशन आहे ते बी ला लागू होतील का? होणार नाहीत। म्हणजे एका समस्येसाठी सांगितलेले उपाय दुसऱ्या समस्येला लागू पडत नाहीत। लक्षात घ्या। मग पर्यायाने काय करावं लागतं? मग अशा वेळेस काय, या एच्या प्रॉब्लेमची परिस्थिती काय आहे, बीच्या प्रॉब्लेमची परिस्थिती काय आहे ते बघून, म्हणजे परिस्थितीनुरूप समस्या आणि त्याच्यावरती उपाय योजावे लागतात। लक्षात घ्या बरं का। समाजकार्याबरोबर दान धर्म परोपकार गोष्टी सुद्धा गरजेच्या होत्या, कुठं? पूर्वीच्या काळामध्ये, बरोबर, आता पण आहेत पण जास्त नाहीयेत। तर समाजकार्याबरोबरच दान धर्म परोपकार आणि इतर गोष्टी सुद्धा गरजेच्या होत्या। समाजकार्य म्हणजे सेवा असा अर्थ प्राचीन काळी घेतला जात होता। क्वेश्चन बनू शकतो, प्राचीन काळी
समाजकार्य म्हणजे डॅश डॅश असा अर्थ घेतला जात होता. तर प्राचीन काळी समाजकार्य म्हणजे काय? सेवा. प्राचीन काळाचा पण थोडासा संदर्भ आपल्याला इथं घ्यावा लागतो. पण आता जर पुढे आपण गेलं, आताचा जर रिसेंटचा भाग आपण बघितला तर त्याच्यामध्ये आपल्याला समाजकार्याच्या डेफिनेशन दिलेल्या आहेत बघा. डेफिनेशन ऑफ सोशल वर्क, याला IMP करा. IMP करून हा भाग तुम्ही तोंडपाठ करून टाका. समाजकार्य समाजशास्त्राच्या डेफिनेशन वरती 100% क्वेश्चन असणारच आहे. फ्रेंडलँडर यांच्या मते, आता इथं तुम्हाला एक फ्रेंडलँडर यांची डेफिनेशन आहे, एक स्ट्रप यांची डेफिनेशन आहे, एक पिंकस यांची डेफिनेशन आहे. या 3 डेफिनेशन आपल्याला व्यवस्थित करायचे आहेत. फ्रेंडलँडर काय म्हणतात की बाबा समाजकार्य व्यावसायिक सेवा, म्हणजे फ्रेंडलँडर म्हटले की त्यांच्या डेफिनेशन मध्ये व्यावसायिक सेवा हा शब्द आला पाहिजे, बरोबर. फ्रेंडलँडर यांच्या मते समाजकार्य व्यावसायिक सेवा असून शास्त्रीय ज्ञान आणि मानवी कौशल्यावर आधारित आहे, बरोबर. ज्याच्यामध्ये वैयक्तिक स्वातंत्र्य आणि गटाला मदत करून सामाजिक आणि वैयक्तिक स्वातंत्र्य व गटाला मदत करून सामाजिक आणि वैयक्तिक समाधान स्वातंत्र्य प्राप्त करते. हे पुढचा भाग सोडून घ्या. फ्रेंडलँडरची एवढी मोठी व्याख्या पाठ करायची गरज नाही. फक्त व्यावसायिक सेवा हा एक शब्द लक्षात ठेवा, कारण पॉसिबल नाहीये एवढ्या मोठ्या व्याख्या लक्षात ठेवणं, बरोबर. स्ट्रम्प काय म्हणतात? स्ट्रम्प म्हणतात ही व्यावसायिक सेवा नाही, ही लोकांना स्वतःची मदत करण्याची एक वैज्ञानिक पद्धत आहे. फक्त कीवर्ड कॅच करायचे आपल्याला, याच्यातून सगळं करत बसायचं नाही. ठीक आहे, ओके. पिंकस काय म्हणतात? पिंकस आणि मिनहान यांनी काय म्हटलेलं आहे बघा. समाजकार्य समाजातील लोक आणि त्यांचे सामाजिक वातावरण यातील आंतरक्रियेशी संबंधित असून जे लोकांच्या जीवनातील कामावर परिणाम करतं आणि लोकांना त्यांचे मूल्य जाणून घेण्यास मदत करतं. लक्षात घ्या, पिंकस आणि मिनहान यांच्या मते समाजकार्य समाजातील लोक आणि त्यांचे सामाजिक वातावरण यांच्यातील आंतरक्रियेशी संबंधित आहे. म्हणजे पिंकस आणि मिनहान यांची जर व्याख्या तुम्ही बघितली तर लोक आणि त्यांचं सामाजिक वातावरण हा मुद्दा तुमचा इथं दिसला पाहिजे. लक्षात येते का बघा. ठीक आहे, या 3च डेफिनेशन तुम्हाला करायचे आहेत. आता हे आपले डेमो सेशन आहेत, जो आपला रेग्युलर कोर्स चालू आहे समाज कल्याण गट अ गट ब साठी. त्याच्यामध्ये याच्यापेक्षा डिटेलमध्ये आपण शिकवतोय, कारण विद्यार्थ्यांची तशी डिमांडच आहे. ठीक आहे, ओके. बघा, मुलांना एखादी एक्झाम जर त्यांनी ठरवलं की ही एक्झाम क्रॅक करायचीच आहे, तर विद्यार्थी कितीही कंटेंट देऊ द्या, करतात आणि केलं पण पाहिजे. ठीक आहे, बघा, समाजकार्याची तत्व, प्रिन्सिपल्स ऑफ सोशल वर्क. आता इथं आपण डायरेक्ट अगोदर तत्व बघूया. पहिलं तत्व आहे व्यक्तीच्या पात्रतेवर विश्वास, बरोबर. व्यक्तीच्या पात्रतेवरती विश्वास, हे आहे पहिलं तत्व. दुसरं तत्व आहे स्वातंत्र्य. मे बी तुम्हाला क्वेश्चन असा येऊ शकतो की खालीलपैकी समाजकार्याची तत्व कोणती आहेत? पहिला ऑप्शन असेल डिग्निटीचा, दुसरा ऑप्शन स्वातंत्र्य, तिसरा ऑप्शन असेल कॉन्फिडन्स, ज्याला आपण आत्मविश्वास म्हणतो, चौथा ऑप्शन असेल समूह प्रयत्नांचा विकास. ठीक आहे, डेव्हलपमेंट ऑफ कलेक्टिव्ह एफर्ट्स. किती आहेत? 4 तत्व आहेत, बरोबर. सॉरी, 5 तत्व आहेत. सर्वांकरता समान संधी. तर तुम्ही नोटबुक मध्ये तुमच्या नोट करून घ्या किती तत्व आहेत. 5 तत्व आहेत आणि ही 5 तत्व आपल्याला इथं व्यवस्थित अभ्यासायचे आहेत. ठीक आहे, बघा, पहिलं तत्व व्यक्तीच्या पात्रतेवर विश्वास. प्रत्येक पर्सनची एक पात्रता असते, बरोबर, आणि त्या पात्रतेनुसार तो काय करत असतो? कार्यपद्धती करत असतो, बरोबर. म्हणजे सामाजिक कार्यकर्ता कार्यपद्धती करत असतो. याच्यामध्ये बघा, योग्यतेला महत्व दिलं जातं, ओके, आणि याच्यामध्ये व्यक्तीच्या वैयक्तिकरणास महत्व दिलं जातं. त्याचबरोबर व्यक्तीच्या योग्यतेवर विश्वास ठेवून वातावरण सुखमय करण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजे जर तुम्ही पहिलं तत्व बघितलं तर पहिलं तत्व काय आहे? योग्यतेला महत्व. मे बी तुम्हाला व्यक्तीची पात्रता देणार नाहीत, योग्यता देतील. शब्दांमध्ये डिफरन्स येऊ शकतो. दुसरं तत्व आहे स्वातंत्र्य. व्यक्तीच्या स्वतःच्या गरजा पूर्ण करण्याचा अधिकार आहे की नाही. आपण आपल्या स्वतःच्या गरजा, ज्या काही आपल्या गरजा आहेत, आपण पूर्ण करू शकतो, स्वातंत्र्य आहे. याच्यामध्ये व्यक्तीला सामाजिक, आर्थिक, व्यक्तिगत गरजा असू शकतात, बरोबर. काही गरजा सामाजिक असतील, काही आर्थिक असतील, काही व्यक्तिगत पण असतील. त्या पूर्ण करण्यासाठी ती व्यक्ती कोणत्या साधनांचा वापर करू शकते? कोणतीही साधना असेल त्याचा वापर ती व्यक्ती करू शकते, बरोबर. याच्यामध्ये स्वयंनिर्णयाला फार महत्व असतं. म्हणजे इथं काय आहे बघा, स्वतःची मदत करायची. पाठीमागे आपण डेफिनेशन बघितल्या होत्या, तर डेफिनेशन मध्ये पण सांगितलं होतं स्वतःची मदत करायची. लक्षात आलं?
त्याच्यानंतर तिसरं तत्व आहे कॉन्फिडन्स, ज्याला इथं काय म्हटलेलं आहे, स्वतःचा उद्देश आणि व्यवहारामध्ये बदल करण्यास सक्षम असतो. बरोबर, आपण म्हणतो ना आत्मविश्वास खूप गरजेचा असतो. ओके, तर हा आत्मविश्वास व्यक्ती स्वतःचा उद्देश आणि व्यवहारामध्ये बदल करण्यासाठी सक्षम ठरतो. बरोबर, म्हणजे इथं आपण कार्यकर्ता म्हणूया, व्यक्तीच्या उद्देश बदलाला काय करतो इथं, हा त्याचा हा कॉन्फिडन्स मदत करतो. थोडक्यात कार्यकर्त्यांच्या साह्याने स्वतःची समस्या सोडवण्यात यश प्राप्त होण्याचा आत्मविश्वास पुन्हा निर्माण होतो. ओके, चौथं तत्व आहे डेव्हलपमेंट ऑफ कलेक्टिव्ह एफर्ट, समूह प्रयत्नांचा विकास. बघा, समूहामध्ये सामूहिक कार्यांच्या साधनांना निश्चित करण्यासाठी कार्यकर्त्यांना अधिकार दिला जातो, म्हणजे सामूहिक कार्याचा अधिकार आहे. मग याच्यामुळे काय होतं, कार्यकर्ता त्यावेळी सहकार्य म्हणजे समूहातील व्यक्ती स्वतःला मदत करण्यास असमर्थ ठरतं. ओके, याच्यामुळे कार्यकर्ता त्याच वेळी सहकार्य, ज्यावेळी समूहातील व्यक्ती स्वतःला मदत करण्यास असमर्थ ठरतो, तेव्हा तिथं तुम्हाला हे तत्व दिसून येतं. लक्षात घ्या. याच्यानंतर पुढचं तत्व कुठलं आहे बघा, सर्वांकरता समान संधी. बघा, लोकशाही समाजामध्ये जर आपण बघितलं तर लोकशाही समाजामध्ये तुम्हाला लोकशाही आहे म्हणल्यानंतर सगळ्यांना समान संधी असणारच आहे. बरोबर, आपल्याकडे लोकशाही आहे की नाही, लोकशाहीचे प्रकार पण असतात. कारण का, समाजामध्ये प्रत्येक व्यक्तीमध्ये क्षमता भिन्न भिन्न स्वरूपाच्या आहेत. बरोबर, पण विकासात्मक गरज जेव्हा निर्माण होते, जरी त्यांची काय म्हटलं इथं तुम्हाला, क्षमता जरी भिन्न असली, फॉर एक्झाम्पल ए ची क्षमता खूप कमी आहे, बी ची क्षमता खूप चांगली आहे, म्हणून ए ला तुम्ही संधी देणार नाही का, ए ला तुम्ही संधी देणारच. कारण का, इथं विकासात्मक गरज जेव्हा मुद्दा प्रकर्षाने जाणवतो तेव्हा सर्वांना समान संधी दिली जाते. कॉन्स्टिट्यूशन मधल्या तरतुदी आठवा. कार्यकर्ता समुदायातील योग्य साधनानुसार व्यक्तीला काय करत असतो, सहाय्य करतो. त्याच्यामुळे व्यक्ती काय करतो, आपल्या समस्या सोडवू शकतो. याच्यामध्ये कार्यकर्ता धर्म, जात, वर्ग यांचा विचार करत नाही. समान संधी म्हटले, समान संधी म्हटल्यानंतर धर्माचा, जातीचा, लिंगाचा विचार केला जाणार नाही. ठीक आहे. ओके, थोडक्यात काय, कार्यकर्ता समुदायातील प्रत्येक व्यक्तीला समान संधी देऊन इथं प्रोत्साहन देत असतो. ओके, मग आता मला सांगा, हे समाजकार्य, समाजशास्त्र एवढं सोपं आहे जेवढं तुम्ही वाचून करू शकता, किंवा फक्त सॅलरी स्ट्रक्चर बघितलं जातं या पोस्टचं, पण याच्यासाठी किती एफर्ट्स घ्यावे लागतील हे विद्यार्थी बघत नाही. लक्षात आलं. नेक्स्ट बघा, समाजकार्याची मूल्य, व्हॅल्यूज ऑफ सोशल वर्क. कट कॉपी पेस्ट एवढंच करायचं, एवढंच करून एक्झामला जायचं, काहीही एक्स्ट्रा करायची गरज नाही. चला, व्हॅल्यूज ऑफ सोशल वर्क, मूल्य या शब्दाचा अर्थ अनेक प्रकारे घेतला जातो. बघा, समाजकार्याची मूल्य आपण बघतो, मूल्य या शब्दाचा अर्थ अनेक प्रकारे घेतला जातो. बरोबर, नीती तत्व विषयक सिद्धांत नीती तत्व विषयक सिद्धांत असा सुद्धा मूल्यांचा अर्थ घेतला जातो. मूल्य आदर्श घालून देतात. आता हा सगळा पार्ट आहे ना, हा पार्ट एक्झामला विचारत नाहीत, पण तुम्हाला ही मूल्य का आहेत ते तुम्हाला कळलं पाहिजे. बरोबर, आचारसंहिता आणि सिद्धांत यांचा अंतर्भाव मूल्यात होतो का, तर होतो. लक्षात ठेवा, आचारसंहिता, सिद्धांत, कारण का आदर्श घालून देतात. बरोबर, त्यांची निर्मितीच कशामधून होत असते, मूल्यामधून होत असते. बरोबर, बंधनं पाळण्याची मानसिकता असेल. आचारसंहिता म्हणजे काय, आपण म्हणतो ना आचारसंहिता लागू झाली, ओके, काहीतरी बंधन आहेत, काहीतरी रूल्स रेग्युलेशन आहेत, तर ही बंधनं पाळण्याची मानसिकता, भावना माणसात आतून यावी लागते. बरोबर, थोडक्यात समाजकार्याने कोणती पातळी गाठणं अपेक्षित आहे हे मूल्य स्पष्ट करतात. आणि हे सेंटेन्स आहे तुमच्या एक्झाम साठी इम्पॉर्टंट. IMP, समाजकार्याने कोणती पातळी गाठली पाहिजे हे मूल्य स्पष्ट करतात. बरोबर, समाजकार्य जर बघितलं तर फक्त एकाच क्षेत्रामध्ये कार्य करत नाही, समाजकार्य अनेक क्षेत्रामध्ये कार्य करते. लक्षात ठेवा, विविध क्षेत्रात कार्य करत असतात. मानवाचा विकास करण्यावर समाजकार्य लक्ष देते. हे छोटे छोटे सेंटेन्स लक्षात ठेवा. समाजकार्य विविध क्षेत्रात कार्य करतं किंवा मानवाचा विकास करण्यावर लक्ष देतं. समाजातील शोषित, समस्याग्रस्त, समाजाने बहिष्कृत केलेली समाजाची आचारसंहिता अबाधित ठेवून समाजकार्य केलं जातं किंवा नीती मूल्याशिवाय समाजकार्य होत नाही. हे असे सेंटेन्स एक्झाम मध्ये विचारले जातात, पण हे पॅराग्राफ फॉर्मॅटमध्ये असल्यामुळे विद्यार्थी दुर्लक्षित करतात. बरोबर, प्राचीन काळामध्ये समाजकार्य धार्मिक संस्थांच्या द्वारे केलं जात होतं. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, IMP करा.
प्राचीन काळामध्ये समाजकार्य डॅश डॅश संस्थांद्वारे केलं जात होतं, तर हे समाजकार्य धार्मिक संस्थांद्वारे केलं जात होतं, लक्षात ठेवा. ठीक आहे, ओके. मुद्दे इम्पॉर्टंट आहेत, मुद्दे इम्पॉर्टंट आहेत, व्यवस्थित लक्षात ठेवले पाहिजे. परंतु कालांतराने असं समाजकार्य धार्मिक संस्थांबरोबरच ऐच्छिक संस्था उदयाला आल्या, बरोबर. ओके. तर म्हणजे आता जर बघितलं आपण धार्मिक सोबत ऐच्छिक संस्था पण पूर्वी फक्त धार्मिक संस्था. समाज कार्याची मूल्य, समाज कार्याला काय करतात, बळकट बनवतात. लक्षात ठेवा. जस्ट एक मिनिट थांबा. किती ओके, चला बघा. म्हणजे थोडक्यात काय, समाजकार्याला बळकट बनवतात, मूल्यांमुळे चांगलं जीवन जगण्याचं आणि विकास करण्याचं सामर्थ्य पण मिळतं. म्हणजे मूल्यामुळे समाजकार्याला गती प्राप्त होते, हा मुद्दा लक्षात ठेवा. आणि दुसऱ्या प्रती सहकार्य करण्याची भावना मनामध्ये निर्माण होते. तर ही झाली इन्फॉर्मेशन, बरोबर. याच्यामधून पण क्वेश्चन बनू शकतात, पण हा भाग विद्यार्थी स्किप करतात. मग विद्यार्थी काय करतात, विद्यार्थी डायरेक्ट मूल्य करतात. बघा, ही आहेत मूल्य. पहिलं मूल्य आहे समाज व व्यक्ती परस्पर असल्यामुळे दोघांचेही हित साधले जाते. पहिलं मूल्य आहे समाज आणि व्यक्ती परस्पर असल्यामुळे दोघांचंही हित साधलं जातं. दुसरं मूल्य आहे समाजातील साधनांचा उपयोग करून गरजांची पूर्तता केली जाते. तिसरं मूल्य आहे व्यक्तींचा आदर केला जातो. चौथं मूल्य आहे समाज कोणताही असो त्याचा स्वीकार केला जातो. पाचवं मूल्य आहे लोकशाही मार्गाने समस्या सोडवण्याचे अधिकार, हे आपण पाठीमागं पण बघितले, बरोबर, व्यक्तीला दिले जातात. सहावं मूल्य इथं तुम्हाला दिलेलं आहे व्यक्तीच्या क्षमतेचा विकास साधला जातो. सातवं मूल्य आहे कार्यकर्त्यांच्या आवडी निवडीला महत्व नसून कशाला महत्व आहे, गरजेला महत्व आहे. लक्षात येते. आठवं मूल्य बघा, स्वयंनिर्णयाच्या अधिकारासोबतच गुप्तता पाळणं गरजेचं आहे. समाजकार्यामध्ये सकारात्मक दृष्टिकोनाला खूप महत्व आहे. कोणताही विकास स्वतःहून लादला जात नाही. लक्षात घ्या, इथं कोणताही विकास जो आहे ना तो स्वतःहून लादला जात नाही. व्यक्तीचा विकास साधण्याकरता क्षमतांचा शोध घेतला जातो. ओके. समस्यांचा अभ्यास करून आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. व्यक्तीच्या क्षमतेचा विकास इथं साधला जातो. तर आता वेळ कमी असल्यामुळे ही तत्व आपण खूप डीप मध्ये सुद्धा घेऊ शकतो. इव्हन ऍप्लिकेशन वरती ज्या बॅचेस आहेत तिथं मी खूप डीप मध्ये घेतलेली आहेत, पण युट्यूब वरती थोडा लिमिटेशन येतात. सो ही तत्व ही मूल्य तरी ऍटलिस्ट आपल्याला इथं माहित पाहिजे. बघा, आज आपण खूप इम्पॉर्टंट पार्ट इथं शिकलेलो आहोत, तत्व शिकलेलो आहोत, मूल्य पण आपण शिकलेलो आहोत. ठीक आहे, ओके. चला नेक्स्ट आपण पुढे बघूया. बघा, व्यक्तीच्या कल्याणासाठी कोण बरोबर असतो, कार्यकर्ता बरोबर असतो. ठीक आहे. आता याच्यानंतर हे जे दोन सेंटेन्स असतात ना, हे आपल्यासाठी फार महत्वाचे असतात. थोडक्यात काय, समाज कार्यामध्ये योग्य दिशा आणि चौकटीत काम करावयाचे असेल तर मूल्यांचा आधार घेणं गरजेचं असतं, कारण मूल्य समाज कार्याच्या गतीला प्रभावित करत असतात. हे सेंटेन्स एक्झाम साठी खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुम्हाला हे सेंटेन्स दिलं तर तुम्ही विचार करत बसणार. जर तुम्ही हे एक्सप्लेनेशन वाचलं नसेल तर तुम्ही विचार करत बसणार की अरे मूल्य समाज कार्याच्या गतीला कसं प्रभावित करतात, बरोबर. कुठूनच काहीच क्लू लागत नाही. लक्षात आलं. त्याच्यानंतर आहे समाज कार्याची नीती तत्व, ज्याला आपण एथिक्स ऑफ सोशल वर्क म्हणतो. एथिक्स ऑफ सोशल वर्क. आता एथिक्स समजणं थोडंसं डिफिकल्ट आहे, पण इथं तुम्हाला काय करायचं आहे माहिती का, इथं तुम्हाला 3 प्रकार लक्षात ठेवायचे आहेत आणि नीती तत्व दिलेले आहेत तुम्हाला. कोणत्या नीती तत्वांवर भर दिलेला आहे ते थोडंसं आपल्याला इथं लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला आपण हे कंप्लीट करूया आणि मग आपण इथं थांबूया. चला, समाज कार्याची नीती तत्व बघा. नीती तत्वाचा अर्थ अगोदर तुम्हाला माहित पाहिजे.
प्रथा, सवयी असा नीती तत्वाचा अर्थ होतो. काही तज्ञ काय म्हणतात याला, लादलेली बंधन आहेत, बरोबर, लादलेली बंधनं. काही काही जण म्हणतात, सगळेच नाही. नीती तत्व माणसाचं शील, चारित्र्य, स्वभाव, वृत्ती कशा असाव्यात याच्याबद्दल सांगतात. म्हणजे लादतात की नाही तुम्ही असंच वागलं पाहिजे, तुमचा हा जो स्वभाव आहे ना हा योग्य नाहीये, तुमचा स्वभाव असा असला पाहिजे, बरोबर. वर्तणूक, सभ्यता, संस्कृतपणा याच्याबद्दल मार्गदर्शन करतात. नीती म्हणजे काय, ज्ञान, बरोबर. कृतींना मार्गदर्शन केलं जातं. म्हणजे नीती तत्वाची बंधनं जेव्हा पाळली जातात तेव्हाच नीती तत्व प्रत्यक्षात उतरले जाते. म्हणून नीती तत्वामध्ये नैतिक तत्वज्ञान आणि नैतिक आदर्श यांचा अंतर्भाव होतो. आता हे नैतिक तत्वज्ञान, नैतिक आदर्श फार मोठा सिलेबस आहे. सध्या तरी तुम्ही याच्या भानगडीमध्ये जास्त डीपमध्ये जाण्याचा प्रयत्न करू नका. फक्त आपल्याला इथे काय लक्षात ठेवायचं आहे, आपल्याला इथे लक्षात ठेवायचं आहे की नीती तत्वांची समाज कार्याला एक व्यवसाय म्हणून समाजात दर्जा मिळवताना गरज आहे. का गरज आहे नीती तत्वाची समाज कार्याला, ते तुम्हाला माहित पाहिजे. बघा, समाज कार्याला नीती तत्वांची गरज कशासाठी, तर एक व्यवसाय म्हणून समाजात त्याला दर्जा मिळाला पाहिजे, बरोबर. सतत निर्णय घेताना किंवा काही कॉन्फ्लिक्ट आहेत, पेच प्रसंग सोडवताना नीती मूल्यांच्या मार्गदर्शनाची इथं गरज पडणार आहे, बरोबर. भारतातील व्यावसायिक समाजकार्य जे आहे, तर या व्यावसायिक समाजकार्यानं आचारसंहिता स्वीकारून वेळोवेळी काय केलेलं आहे, बदल केलेला आहे. त्याच्यातूनच 1997 साली ही जी नीती तत्व आहेत समाजकार्याशी संबंधित मुद्द्यांवरती भर देतात. पहिला मुद्दा आहे मानवाचे, मानवतेचे महत्व. नीती तत्व, ठीक आहे, मुद्दा त्याच्यामधला मानवाच्या महत्तेला उच्चतम स्थान, प्रत्येकाने आपले आयुष्य जगण्याची उपजत क्षमता, निर्णय आणि निदान यात सहभाग, प्रत्येकाचा अबाधित अधिकार. तर हे मुद्दे म्हणजे 97 साली आचारसंहिता स्वीकारली आहे समाजकार्यानं आणि त्याच्यामधले हे 4 इम्पॉर्टंट मुद्दे आहेत, हे लक्षात ठेवा, ठीक आहे. आता इथं तुम्हाला ह्याच्या आंतरराष्ट्रीय संस्था दिलेल्या आहेत, IFSW आणि LASSW. तर याच्याबद्दल तुम्ही करू शकता एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन. जे विद्यार्थी बॅचेस मध्ये आहेत त्यांना मी शिकवलेलं आहे. आंतरराष्ट्रीय संघटनांनी नीती तत्वांच्या बांधणीत महत्वपूर्ण योगदान दिलंय आणि अशा नीती तत्वांची गरज भारतात जाणवू लागल्यानंतर 91 पासून प्रयत्न सुरू झाले. 97 मध्ये नीती तत्वांना पुरस्कृत केलं गेलं. तर ही नीती तत्व तुम्हाला दिलेली आहेत बघा इथं. स्वतः व्यवसायात आणि समाजात पुरस्कार करण्याची शपथ समाज कार्यकर्ते घेतात. स्वतःप्रती, व्यवसायाप्रती नैतिक जबाबदारी, गरजू शोषितांप्रती नैतिक जबाबदारी, समाज व राज्य यांच्याप्रती नैतिक जबाबदारी, सहकार्य करते व काम देणाऱ्या संघटनेप्रती नैतिक जबाबदारी, समाजकार्य, शिक्षण, संशोधनाप्रती नैतिक जबाबदारी. तर हे सगळे मुद्दे इथे तुम्हाला दिलेले आहेत आणि या नीती तत्वांचा भाग काटेकोरपणे आचारात आणला तरी सुद्धा समाजकार्य सखोल, प्रगल्भ आणि समाजाभिमुख होणार आहे. म्हणून समाजकार्यासाठी एथिक्स खूप गरजेचं आहे. लक्षात आलं. तर मुद्दे थोडेसे तुमच्यासाठी नवीन आहेत, पण सोप्या भाषेत समजेल अशा भाषेत मी तुम्हाला सांगितले. फक्त एवढंच की युट्यूब वरती काही लिमिटेशन येतात. तर हे तुमच्यासाठी एक डेमो सेशन समजा. लवकरात लवकर बॅचेसला ऍडमिशन घ्या. तुमची एक्झाम जवळ आलेली आहे. समाज कल्याण गट अ, गट ब, गृह विभाग आपला जो कोर्स आहे, जी बॅच आहे, चालू होणे 8 दिवस झालेले आहेत. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला माझा कॉन्टॅक्ट नंबर मिळेल, ऍप्लिकेशनची लिंक मिळेल, बॅचची लिंक मिळेल. जर काही डाऊट असतील तर तुम्ही मला कॉल किंवा मेसेज करू शकता. धन्यवाद.